उतना ही खतरनाक होता है, क्योंकि मैं इस रेस का सबसे पुराना खिलाड़ी हूं। तर वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ। स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो तुम्ही स्टार्टिंगला प्रीव्ह्यूमध्ये जो व्हिडिओ पाहिला ना तो व्हिडिओ कसा क्रिएट करायचा आहे ना ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलंय। तर भावांनो फक्त आपल्या व्हिडिओला जे आहे ना लास्ट पर्यंत बघा आणि जरा स्किप न करता बघा, ओके। तर व्हिडिओ बनवायला जाणून घेऊया भावांनो आपण आजच्या व्हिडिओला जे पण काय प्रोसेस मटेरियल लागणार आहे ना त्याविषयी। तर काय ना भावांनो तुम्ही स्क्रीनवरती जे दोन ॲप्लिकेशन बघताय ना, दोन ॲप्लिकेशनच्या मदतीने आज आपण तो व्हिडिओ इथे क्रिएट करणार आहोत। पहिले भावांनो आपलं CapCut प्रो ॲप्लिकेशन आणि दुसरे सिंगापूर प्लस VPN। तर भावांनो सिंगापूर प्लस VPN हे तुम्हाला आपल्या प्ले स्टोअरवरती अगदी इझिली भेटून जाईल। आणि CapCutचं जर का तुमच्याकडं प्रो व्हर्जन नसेल तर आपल्या टेलिग्रामला जायचे आणि तिथून CapCutचं तुम्ही प्रो व्हर्जन डाउनलोड करून त्याला अपडेट वगैरे करून घ्यायचं, ओके। आणि टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे भावांनो। डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही टेलिग्रामच्या लिंकवरती जायचे, टेलिग्राम चॅनलला शक्य झालं तर जॉईन व्हायचे आणि तिथं आपण एक आपला बीटचा व्हिडिओ दिलाय तो बीटचा व्हिडिओ नक्की डाउनलोड करायचा, ओके। तर एवढं करून झाल्यानंतर भावांनो सिंपली आपण आता आपलं VPN इथं कनेक्ट करून घेऊ, ओके। सिंपली सिंगापूर प्लस VPN वरती टॅप करून ऑटो सिलेक्ट वरती क्लिक करायचं। खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला सिंगापूर अल्फा किंवा बीटा दोन्ही पैकी कोणतं एक सर्व इथून सिलेक्ट करून त्याला इथं कनेक्ट करायचं। बघू शकता इथं कनेक्ट झाल्यानंतर काय तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल भावांनो, ओके। सिंपली बॅक यायचं, CapCut ॲप्लिकेशन तुम्ही आपल्या इथं ओपन करायचे। सिंपली इथं न्यू प्रोजेक्ट वरती तुम्ही क्लिक करायचं आहे भावांनो, ओके। न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करून झाल्यानंतर भावांनो तुम्ही फोटो सिलेक्ट करायचा सर्वात, ओके। इथं फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो पण कोणता एक फोटो असणार ना तर सर्वात तुम्ही तुमचा तो फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे भावांनो, ओके, ठीक आहे। मी एक्झाम्पलसाठी हा फोटो घेतो भावांनो। सिंपली इथं ॲड वरती जाऊन याला इथं ॲड करून घ्यायचं, ओके। ॲड झाल्यानंतर काय तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल। समोर अशा प्रकारे खाली स्क्रोल करून तुम्हाला रेशोच्या ऑप्शन मध्ये जाऊन 9:16चा रेशो सिलेक्ट करायचा आहे। फोटोवरती क्लिक करायचे, फोटो साईज अशी 2 बोटांनी वाढून घ्यायची भावांनो। एवढं करून झाल्यानंतर बॅक यायचे, तुम्हाला एक ओव्हरलेचं ऑप्शन भेटेल। ओव्हरलेवरती जाऊन इथं ॲड ओव्हरले करायचं आहे, इथून व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे आणि तो बीटचा व्हिडिओ जो दिला होता भावांनो मी तो बीटचा व्हिडिओ तुम्ही इथं ॲड करायचा, ओके। तर तो बीटचा व्हिडिओ काय अशा प्रकारे असणार आहे। सिंपली काय करायचं, बीटच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली अशा प्रकारे याला स्क्रोल करून तुम्हाला एक हॅशटॅग ऑडिओचा ऑप्शन भेटेल भावांनो। तर सर्वात आधी तुम्ही या व्हिडिओचा इथून हॅशटॅग ऑडिओ जो करून घ्यायचा, ओके। त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचे, फोटोची जी साईज आहे ना लेंथ ती या व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत ओढून घ्यायचे। आता तुम्हाला बीट लावायचे तर लक्ष देऊन ऐका भावांनो। सिंपली बीट 1 येते आपली इथं अशा प्रकारे स्क्रोल करून जिथं बीट 2 येईल ना तिथं कट लावायचं आहे। तर बघू शकता इथं आपली बीट 2 येणार आहे आता, ओके। इथं गाण्याचा एरो सुद्धा वरती उठला आहे। सिंपल तुमच्या फोटोवरती क्लिक करून खाली कोपऱ्यात 1 नंबरला तुम्हाला स्प्लिटचा ऑप्शन भेटेल, स्प्लिट वरती क्लिक करायचं आहे, ओके। स्प्लिट वरती क्लिक करून आल्यानंतर परत समोर स्क्रोल करायचं आहे आणि बघू शकता भावांनो इथं आपली इथे तिसरी बीट, ओके। सिंपली परत फोटोवरती क्लिक करून इथं कोपऱ्यात 1 नंबरला खाली स्प्लिटला लावून घ्यायचे। त्यानंतर इथे भावांनो आपली चौथी बीट, ठीक आहे। सेम प्रोसेस करायची भावांनो। एवढं करून झाल्यानंतर काय करायचं ना, इथून बॅक यायचे, ओव्हरलेवरती जाऊन आज जो बीटचा व्हिडिओ आहे ना तो व्हिडिओ आज सर्वात आधी इथून डिलीट करायचा, ओके। डिलीट करून झाल्यानंतर भावांनो आता आपली जी टेक्स्ट पेन आहे ना तिला काय करायचं, ओव्हरले मधून ॲड ओव्हरले वरती जायचे, इथून फोटो सिलेक्ट करायचा आहे। फोटो सिलेक्ट करून झाल्यानंतर आपली जी पण ती टेक्स्ट पेन जी असणार आहे ना तिला इथून सिलेक्ट ॲड करून तुमच्या हिशोबानं फोटोच्या अशी ॲडजस्ट वगैरे तिला करून घ्यायचं भावांनो, ओके। एवढं करून झाल्यानंतर हिची जी साईज आहे फोटोच्या एंडिंग पर्यंत वाढून घ्यायची। आता तुम्ही काहीच करायचं नाही भावांनो, ती टेक्स्ट पेन जी तुम्ही व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्या। मी ॲडजस्ट केलेली नाही, ओके।
तर टेक्स्ट पेन जे ॲडजस्ट करून झाल्यानंतर भावनो काय तुम्ही समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. आता मी सिम्पली हा एक व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे ऑलरेडी. सो आता तुम्हाला सांगतो भावनो कशा प्रकारे आपण इफेक्ट ॲनिमेशन अप्लाय व इफेक्ट व ॲनिमेशन अप्लाय करणार आहोत. तर काय करतो भावनो, मी परत आपला जो पहिला व्हिडिओ का त्याची इंटरफेसवरती जाऊन तुम्हाला आता इथं प्रॉपरपणे सांगतो. सिम्पल 1 नंबरच्या फोटोवरती यायचे, स्टार्टिंगला एक की फ्रेम द्यायची भावनो. तर की फ्रेम द्यायच्या आधी काय करायचं तुम्हाला, फोटो जे अशा प्रकारे दोन्ही पैकी कोणत्या एका अँगलला तुम्ही एक साईड त्याला अशी साईज ॲडजस्ट करायचे. त्याच्यानंतर स्टार्टिंगला एक की फ्रेम द्यायचं भावनो आणि याच्या एंडिंगला एक की फ्रेम द्यायचे. की फ्रेम दिल्यानंतर अशा प्रकारे याला तुम्ही स्क्रोल करायचे. स्क्रोल करून झाल्यानंतर काय अशा प्रकारे आपलं इफेक्ट इथं तयार होऊन जाईल. इफेक्ट तयार झाल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून या ऑप्शनवरती क्लिक करायचे. याच्यावरती क्लिक करून झाल्यानंतर 2 नंबरचं जे याला इथून तुम्ही सिलेक्ट करायचं भावनो, ज्याने काय होईल आपला अशा प्रकारे इफेक्ट तयार होऊन जाईल. नंतर 1 नंबरच्या की फ्रेमवरती यायचे. खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला एक ॲडजस्टचं ऑप्शन भेटेल. ॲडजस्टवरती जाऊन जे सॅच्युरेशन आहे, सॅच्युरेशन याचा मायनस करून द्यायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर भावनो सिम्पली इथून आपलं अर्ध काम संपले. आता भावनो काहीच करायचं नाही. आता मी तो आपला व्हिडिओ एडिट करून ठेवला मी ॲनिमेशन व इफेक्ट कसे अप्लाय करायचे आता ते इथून सांगणार आहे. तरी अशा प्रकारे काही इफेक्ट आपण देणार आहोत. सर्वात आधी काय करायचं, इफेक्टवरती जायचे. तर सर्वात आधी आपण इफेक्ट अप्लाय करायच्या आधी आपण ॲनिमेशन देऊ. काय करायचं भावनो, 1 नंबरचा आपलं फोटोचं काम संपलं. आता 2 नंबरच्या फोटोवरती यायचे. 2 नंबरच्या फोटोला सोडून द्यायचे. ओके. आणि 3 नंबरचा फोटो जो आहे त्याच्यावरती यायचे. त्याच्यावरती आल्यानंतर ॲनिमेशन मध्ये जायचे. 3 नंबरच्या फोटोवरती आल्यानंतर ॲनिमेशन मध्ये जाऊन कॉम्बो सिलेक्ट करायचा भावना. तुम्ही कॉम्बो मध्ये आल्यानंतर ना आता इथं कोणतं ॲनिमेशन आपण अप्लाय केलं ना ते मी तुम्हाला सांगतो. ओके. तर बघू शकता भावनो, ॲनिमेशनचं नाव आहे स्ट्रेच अँड डिस्ट्रॉय नावाचं ॲनिमेशन आपण अप्लाय केलंय. त्यानंतर इथून तुम्ही बॅक यायचे, समोरच्या फोटोवरती यायचे. लास्टच्या ॲनिमेशन मध्ये इन मध्ये समोर स्क्रोल करून तुम्हाला एक ऑप्शन इफेक्ट आपलं ॲनिमेशन बघायला भेटेल. त्याचं नाव रॉक ऑरिजिनल नोटेली. ओके. हे ॲनिमेशन याला अप्लाय करायचंय. आता एवढं करून झाल्यानंतर भावना आपलं ॲनिमेशनचं काम संपले. सिम्पल भावना आता मी इफेक्ट मध्ये जायचे. इफेक्ट मध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करायचे. आता मी रिफ्लेक्स मध्ये जाऊन तुम्हाला सांगतो आपण इथं कोणते इफेक्ट अप्लाय केले. तर ओके. तर व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगला काय अशा प्रकारे सर्वात आधी लोडिंग म्हणते. नंतर तुम्ही बघू शकता व्हायब्रेशन फ्लॅश नावाचं जे इफेक्ट आहे तुम्हाला बघायला भेटेल. ह्या इफेक्टवरती क्लिक करून याची जी लेंथ ते लास्टपर्यंत वाढून घ्यायची भावनो. याच्या ऑपोजिटवरती जाऊन याला एल व्हिडिओवरती सेट करा. ज्याने काय होणार आपल्या जवळची टेक्स्ट पेन जाईल भावनो तिला देखील ही इफेक्ट अप्लाय होऊन जाईल. एवढं करून झाल्यानंतर भावनो परत इफेक्ट होतो मी व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचे. आता मी रिफ्लेक्स मध्ये येऊन तुम्हाला सांगतो. त्यानंतर तुम्ही व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्यानंतर ट्रेंडिंग ओपनिंग अँड क्लोजिंग. तर भावनो तुम्ही ओपनिंग अँड क्लोजिंग इथून सिलेक्ट करायचे आणि खाली तुम्हाला डायमंड झूम नावाचे जी इफेक्ट आहे ही इफेक्ट इथं अप्लाय करून 1 नंबरचे फोटो जेवढी साईज ना तेवढीच ठेवायची. ओके. एवढं करून झाल्यानंतर भावनो समोर यायचं 2 नंबरच्या फोटोवरती इथं आल्यानंतर तुम्ही सेम प्रोसेस करायची. इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट आल्यामध्ये आल्यानंतर आता मी तुम्हाला रिफ्लेक्स मध्ये जाऊन जे भावनो सांगतो. तर खाली ट्रेंडिंगला स्क्रोल करून तुम्हाला ब्लॅक फ्लॅश टो नावाचे जे इफेक्ट आहे ना भावनो हे इफेक्ट याला अप्लाय करायचं आणि या इफेक्टची लेंथ जे लास्ट पर्यंत वाढून घ्यायची. आता राहिलं भावनो आपलं लास्टचं इफेक्ट. आता सिम्पल तुम्हाला सेम प्रोसेस करायची भावनो. इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट मध्ये जायचे. इफेक्ट व्हिडिओ इफेक्ट मध्ये आल्यानंतर भावनो तुम्हाला अशा प्रकारे समोर स्क्रोल करून तुम्हाला ग्लिचचं फीचर ऑप्शन दिसेल. त्या ग्लिचवर जाऊन खाली याला अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला याच्यापैकी हे जे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती मी सिलेक्ट केलेलं क्रोमॅटिक नावाचं इफेक्ट आहे भावनो. हे इफेक्ट याला अप्लाय करून याची साईज जे एंडिंग पर्यंत वाढून घ्यायची. तर ऑपोजिटवरती जाऊन जे ना एल व्हिडिओवरती सेट करायचे. जेणेकरून काय होईल भावना आपले जे टेक्स्ट पेन जे सर्व आपण तेवढे पण टेक्स्ट पेन जे ऍड केली ना वरती ते टेक्स्ट पेन जे देखील हे इफेक्ट ऍड होऊन जाईल. तर भावनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालाय. तर भावनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका. कारण की तुमच्या चॅनलवरती भावनो असेच नवीन व ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर भेटू भावनो पुन्हा एका नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंग मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.